हो बरा या सांगा ते मिळे चारा थोडा कडक करा थोडा जास्त बेस वाटायला मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषे मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी पुढती पुढती तुका सोकला सोकावितो लोका मनोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन्निहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः सरे चरणा संताची और सरे चरणा संताची और सरे चरणा संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची योऽन्त प्रविश्य मम मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् ते मला दिसणार नाही तिथं थोडस प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं पिच्च गुच्छ मस्तकं सुनाद वेणुमस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं बहुबरा या सांगा ते मिळे चारा मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आहे। आमच्या जीवनामध्ये आम्हाला भगवंताची संगती प्राप्त झाली, ती संगती आम्ही कशी मिळवली याचं वर्णन करणारा हा काल्याचा अभंग आहे। या अभंगावर काही चिंतन मांडण्यापूर्वी आजची जी ही कीर्तन सेवा आहे ती कोणत्या निमित्ताने सर्वांना माहिती आहे। कैलासवासी राजारामजी दगुजी आव्हाड यांच्या वर्ष श्राद्धानिमित्तानं त्यांचा संपूर्ण परिवार एक दिवसाचा जरी कार्यक्रम करायचा म्हटलं तरी भरपूर संकट येतात। 7 दिवस या परिवारानं श्रीमद भागवत कथा आयोजन केलं। 7 दिवस खूप आनंदात आपण भगवत कथा ऐकली आणि आज त्या कथेची सांगता काल्याच्या रूपानं होते। आयोजक असणारा हा संपूर्ण आव्हाड परिवार, याच्यामध्ये मुख्य सर्वांमध्ये वयोवृद्ध असणारे आमचे श्री सखाहरी दगुजी आव्हाड दादा, सजन दगुजी आव्हाड आमचे नाना, गंगा भागीरथी चंद्रभागाबाई राजारामजी आव्हाड आणि मग संपूर्ण आपला आव्हाड परिवार, श्री संतोष सखाहरी आव्हाड, सतीश राजाराम आव्हाड, अनिल राजाराम आव्हाड, जनार्दन सजन आव्हाड आणि मुली, मग त्याच्यामध्ये सुनीताताई, मनीषाताई, सविताताई, सुरेखाताई, सरलाताई, संगीताताई, वंदनाताई, वैशालीताई, शीतलताई, गीतांजलीताई आणि सुना मनीषाबाई, रुपालीबाई, साधनाबाई आणि पल्लवीबाई, संपूर्ण आव्हाड परिवार। तुम्ही म्हणाल एवढ्यांची नावं घेतले, तुमच्याकडे घ्यावंच लागतात, पण हे खरंच नाव घेण्या इतकेच कौतुकाचे आहेत म्हणून आवर्जून घेतले मी। याच्यातलं एक एक लेकरू खरं म्हणजे सोन्यासारखंच आहे। बघा, मला असं वाटतंय एखादा शिक्षक आपला परिवार सोडून, वास्तविक पाहता माफ करा बरं का, शक्यतो शिक्षकाचं जीवन लय व्यापक नसतंय। शिक्षक नावाचा प्राणी बस जास्त विस्तार नसतो त्यांचा, आपला परिवार आपलं इतके व्यवस्थित शिक्षक लोक वागतात। मी एका शिक्षकाच्या घरी होतो,
त्यांनी मला कंगवा दाखवला. ते म्हणे बाबा 2 रुपयाचा कंगवा मी 14 वर्षे वापरला. हे जीवन शिक्षकाचं आहे. पण आमचे दादा म्हणजे राष्ट्रपती पारितोषिक देऊन ज्यांना सन्मानित केलेले आणि ज्यांचं जीवन सीमित नाही, फार व्यापलेलं आहे. दादांचा परिचय मी काय जास्त देऊ. इथं बसलेल्या प्रत्येकाला असं वाटते गुरुजी माझे, वाटतं की नाही. हे आमचे साहेब आलेत पुण्यावरून, काकासाहेब चव्हाण. आता काकासाहेब खरं म्हणजे खूप व्यस्त जीवन आहे काकासाहेबांचं, पण दादाच्या प्रेमानं काकासाहेब आले. काकासाहेबच नाही, इथं इतके उपस्थित मान्यवर आहेत, कोणाकोणाचं नाव घेऊ. असं करतो ना काय, कोणालाच राग नको म्हणून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून. सगळ्या बसलेल्यांचं नाव घेतो, टाळकऱ्यांचा मान राखून. आता तर काही नाराज नाही ना कोणी. ठीक आहे, तुम्ही सगळे मान्यवर आहात, तुम्ही सगळे स्तुत्य पूजनीय आहेत. या बाबाजी विठ्ठला 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 या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सगळे गुणीजन महाराज मंडळी, त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आहेत, दत्तू काका आहेत, हरिभक्तीपरायण यशवंत महाराज आहेत, संत बाबा आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, कचू नाना आहेत, गौरव महाराज, पुरुषोत्तम महाराज, सौरभ महाराज, मृदुंगाचार्य एकनाथ महाराज निकम, मृदुंगाचार्य ओम महाराज सांगळे, आमचे भाऊसाहेब महाराज आहेत, शालूताई आहेत आमच्या, विशेष माझ्याबरोबर असणारे आमचे प्रल्हादजी महाराज आहेत, सुदर्शन महाराज आहेत. सगळ्या महाराज मंडळीला मी मनापासून अभिवादन करतो. बस जास्त नाही, सगळ्यांना चिंता आहे. बाबा म्हणलं काय पाऊस आपल्याला साथ देईल का नाही. हे बघा, कोण आपल्याला साथ देईल का नाही याच्यावर काय भरोसा ठेवायचा नाही, फक्त भरोसा एक परमात्म्यावर ठेवा, बाकी सगळं होईल व्यवस्थित. विठ्ठला उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट हे चित्रीकरण होतं या कीर्तनाचं. आणि आलेले सगळे पाहुणे मंडळ, आलेले सगळे हरिभक्त मंडळ, सर्वांच्या चरणावर अत्यंत विनम्र भावनानं अभिवादन करतो आणि काल्याच्या सेवेकडे येतो. भजन करा. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे कलशाचं कीर्तन आहे. मंदिर तुम्ही कितीही उंच बांधा, पण जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही. हे सगळे नाव वाचले निलेश बाबा, तुमचंच नाव नव्हतं याच्यामध्ये. असं असतंय बघा. आमचे निलेश बाबा आपल्या परिसराचं वैभव, विशेषतः हरिभक्तीपरायण आमचे आत्ताच आलेले दत्तानंद गिरीजी महाराज बाबा. हे महात्मा तर काय सगळ्या महाराष्ट्राला, म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी आमच्या स्वामीजीला ओळखतो. का? कारण आमच्या स्वामीजीची ओळख म्हणजे ज्ञानोबाऱ्यांची पालखी सोहळ्यातली. महात्मा कुठेही बसलेले असतात. एखाद्या वर्षी जर हे बाबा दिसले नाही तर समाधी सोहळा सुना सुना लागतो. असे आमचे दत्तानंद गिरीजी महाराज. फार जुना परिचय आमचा. पुत्रवत तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलेले आहे. पुन्हा एकदा पेटीकरी बाबा सर्वांना मनापासून अभिवादन करून अभंगाकडे येतो. काल्याचं कीर्तन म्हटलं की कलशाचं कीर्तन आहे. मी बोलत होतो, तुम्हाला बोलू नका, आता जिथं जागा आहे तिथं बसा. मंदिर कितीही उंच बांधा, पण मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण नाही. गंगा कितीही रुंद असू द्या, जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत गंगेला पूर्णता नाही. तसं सप्ताह किती मोठा करा, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाला पूर्णता येत नाही. विठ्ठल देवळाची या कामा कळसू, परमगंगेसी सिंधू प्रवेशू. गंगा समुद्राला मिळाली की वाहनं थांबलं, कळस बसला की मंदिराचं बांधकाम थांबलं, आणि काला झाला की सप्ताह संपला सांगायची गरज नाही लोकाला. काला हे सांगतेचं प्रतीक आहे, काला हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. बसलेले भाविक म्हणतील, माऊली बाबा आम्ही लहान होतो तेव्हापासून आजपर्यंत आम्ही काला आणि काल्यामध्ये कृष्ण चरित्रच ऐकत आलो. तुम्ही तरी जरा दुसऱ्या देवाचं चरित्र सांगा. काल्यामध्ये दुसऱ्या देवाचं चरित्र नाही, पण नामनिर्देश करतो.
आज एक अवतार आहे परमात्म्याचा. आजच्याच दिवशी माता आदितीच्या पोटी भगवान वामन रूपाने प्रगट होऊन बलिराजाला परमात्म्याने बंधनात टाकलं होतं. असा पवित्र अवतार वामन अवतार. एकदा मोठ्या प्रेमानं बोला, वामन भगवान की जय, वामन भगवान की जय. वामन अवतार आहे, पण चरित्र मी श्रीकृष्णाचं सांगणार आहे. काही लोक म्हणतील बाबा इतक्या वर्ष झालं महात्म्य चरित्र सांगतेत, आम्ही चरित्र ऐकतो, याचा आमच्या जीवनात काही फायदा होईल का? तर या कीर्तनाचा आणि या चरित्राचा फायदा काय आहे जीवनामध्ये याचा जर विचार केला तर मला असं वाटतंय फायदा विचारायचा असेल तर सगळ्यात जास्त फायदा आपल्यात बसलेल्या हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णाजी महाराज तायडे यांना विचारा. मी मुद्दाम नाव मागं ठेवलंय. हां का? या डोंगरगावला इथं बसलेले बरेच लोकांचे जन्म झाले नव्हते. जेव्हापासून कृष्ण बाबा आपल्या डोंगरगावला येतात, महाराष्ट्रातले मोठे मोठे महात्मे त्यांनी बैलगाडीनं डोंगरगावला आणलेले. एकदा टाळ्या वाजवा कृष्ण बाबा. फार फार सुंदर व्यक्तिमत्व आहे बाबा. जुन्या काळात मी म्हटले 80च्या काळामध्ये मी पंढरपूरला चाली शिकवायला होतो. म्हणलो कृष्णा बाबा तुम्ही 80ला चाली शिकवायला होते आणि मी 80ला जन्मालाच आलो नव्हतो. माझ्या जन्माची तारीख तशी 22 ऑक्टोबर 1980 आहे, पण रेकॉर्ड कागदपत्राला 15/9/80. कधी काय माहीत 15 तारीख आता माहिती ना. विठ्ठला कृष्णा बाबाने खूप आपल्या सर्वांना परमार्थ गोड असा दिला. आणि म्हणून देवाच्या चरित्राचा आपल्या जीवावर काय परिणाम होतो सज्जनाहो एका वाक्यात सांगून पुढचं बोलतो. आपण जन्माला आलो अपवित्र अवस्थेत आणि गेलो तरी अपवित्रताच आहे. माणूस जन्माला येतो तो अपवित्र, जीवन जगतो तरी अपवित्र, मेला तरी अपवित्र. हे जीवनच इतकं अपवित्र आहे. मग या अपवित्र जीवाला पवित्र करण्याचं काय साधन आहे? कलियुगामध्ये सोपं साधन आहे. प्रत्येकाला जर पवित्र व्हायचं असेल तर त्यानं कृष्ण चरित्र श्रवण करावं. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजेरिया. जीव पवित्र, जीवन पवित्र करायचं असेल तर त्याच्यासाठी कृष्ण चरित्र. विठ्ठला थोडे थोडे पडदे उघडे केले तर बरं होईल. मला जरा गरम वाटायला लागलंय. पवित्र भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला ऐकायचंय. चरित्र ऐकायच्या आधी घेतलेल्या अभंगाचा अर्थ सांगायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या भगवंताची संगती तुकोबारायला मिळाली तो परमात्मा नेमका कसा आहे. अभंगाची सुरुवात अशी बाबा. पहिला शब्द आहे बहु. काय शब्द आहे? बहु. बहु शब्दाचे 2 अर्थ होतात. बहु शब्द तसा हिंदी मधला शब्द आहे. बहु शब्दाचा पहिला अर्थ होतो पुष्कळ. काय काय तुमच्याकडे पुष्कळ म्हणतात का? नाही. जास्त जास्त म्हणतात का? नाही. भरपूर नाही म्हणत. काय म्हणतात? भरपूर, पुष्कळ, जास्त, खूप, लय मठ, बखळ, रगड, मायंदाळ, चिकार म्हणतात काय तिथं सांगा. काय तिकडं भागवताच्या कथेला गेलो होतो. आमच्या पुणे जिल्ह्यातले लोक मध्ये मायंदाळ गर्दी होती. मायंदाळ गर्दी होती. तर भरपूर, बहु म्हणजे पुष्कळ, भरपूर. बहु शब्दाचा पहिला अर्थ होतो भरपूर. बहु शब्दाचा दुसरा अर्थ होतो सून. बहु म्हणजे काय? सून. तर जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगामध्ये आम्ही ज्या देवाच्या संगतीत राहतो तो देव कसा आहे तर महाराज म्हणतात तो फार बरा आहे. फारच बरा आहे. बरा म्हणजे नेमका काय? बरा कोणाला म्हणायचं? एरवी थोडं थोडं बोलत चला मी विचारल्यावर. तुमच्या इकडं बरा कोणाला म्हणते? बरा म्हणजे आमच्या इकडचं सांगतो, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्याची 4 लोकात चलती आहे. आमच्या इकडे लोक म्हणतात तुमचं काय बुवा तुम्ही बरे माणसं आहेत. तुमच्या इकडे काय म्हणतात? असंच म्हणतात ना, तुमचं काय बुवा तुम्ही बरे माणसं आहेत. आपल्या इकडं बरा, आपल्या भाषेत बरा त्याला म्हणतात ज्याची 4 लोकात चलती आहे, त्याला काय म्हणतात बाबा? बरा म्हणतात. मग देवाला बरं म्हणण्याचं कारण देवाची किती चलती आहे, देव किती बरा आहे. व्यवहारातला बरा त्याला मर्यादा आहे दादा.
विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा लेट असतं का विठ्ठल बाबा? तुमची वाट पाहू पाहू आमचे डोळे शिणले ना. हे आमचे विठ्ठल महाराज शिंदे परभणीकर फार आता पंचक्रोशीला माहीतच आहे. बाबा आपल्याच परिसरात फिरतायत. गोड महाराजांना एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या. लेट आले म्हणून टाळ्या आहेत बरं का आबा. ऐका सज्जनाओ, आज अशी गंमत झाली की टाळं कमी पडायलेत आम्हाला. नाही तर काही ठिकाणी टाळं भरपूर असते, टाळं घेणारेच कोणी नसते. बाबा काही काही ठिकाणी तुम्ही असेही कीर्तन केलेले आहेत, टाळकरी 4 विनेकरी 5 वा. बाकीचं तुमच्या ध्यानातच आलं काय असेल तर. हो सज्जना हो, परमात्मा फार बरा आहे. अभंगामध्ये सुरुवातीला असं म्हटले बहु बरा, बहु बरा. परमात्मा बरा आहे. देवाला बरा का म्हणायचं? आपल्या भाषेत ज्याची चलती आहे त्याला बरं म्हणतात. ज्याचं सगळं जण ऐकतात म्हणून त्याला बरं म्हणायचं. ज्याच्याकडे संपत्ती आहे म्हणून त्याला बरं म्हणायचं. देवाला बरं म्हणताना देवाच्या संपत्तीचा जर विचार केला, देवाला बरं म्हणायचंय तर देवाकडे संपत्ती किती आहे? देवाच्या संपत्तीचा मी काही विचार करणार नाही. सगळं जग ज्या लक्ष्मीची अपेक्षा करतंय ती सुद्धा त्याच्या पायाजवळ बसली म्हणल्यानंतर किती संपत्तीवान असेल तुम्हीच विचार करा. लक्ष्मी मुकुंदी स्थिरावली चरणाजवळ बसली. जग ज्या लक्ष्मीची अपेक्षा करते ती लक्ष्मी देवाच्या चरणाजवळ आहे. म्हणून संपत्तीच्या बाबतीत देवाचा कोणी हात पकडायचा नाही, म्हणून परमात्मा बरा आहे. बरं, संपत्तीच्या बाबतीत झालं. आता सामर्थ्याच्या बाबतीत जर विचार केला, जसं काही लोक म्हणतात त्या माणसाचं खूप वजन आहे, शब्द टाकला की कोणी मोडत नाही, म्हणजे बरा आहे म्हणूनच मोडत नाही ना. आपल्यासारख्याच्या शब्दाला कोणी किंमत देतं का देवा? तर देव किती बरा आहे, काय सामर्थ्य हे देवाचं, म्हणून देवाला बरा म्हणायचं. त्याच्या बऱ्यापणाचं आणि त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करतो. हे झाडाचे बी पानं त्याच्या सत्तेना चाले हे शरीर कोणाची या सत्ते. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. चाले शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलवी तो हरी विना, 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 कोण बोलवी तो हरी विना. हा देखवी ऐकवी एक नारायण. कभी कभी एक नारायण. आमच्या विठ्ठल महाराजाला पण एक माईक द्या जरा, कारण आज काल्याच्या कीर्तनात थोडासा आनंद घेऊ. पहा, लक्ष देऊन ऐका. मी देव किती बरा आहे. एखाद्या बऱ्याचा, एखादा जो बरा असतो ना, त्या बऱ्याचे 4 लोक ऐकत असतील, पण माझा देव किती बरा आहे. वृक्षाची हे पाने हले, वृक्षाची पाने हाले त्याच अभंगातलं चरण दादानं म्हणलं होतं. आणि परत आणि
तुम्ही सगळ्यांना ठरवलं तर तुम्ही मला बोलूच देणार नाही, एवढा पाठ आहे तुमचा सर्वांचा. वृक्षाची पाने हलेजाची सत्ता, बरा कोणाला म्हणायचं? ज्याची सगळ्यावर सत्ता चलते त्याला बरा म्हणायचं. आणि म्हणून तू खूप बरा आहे सांगतात. आमचा परमात्मा फार बरा आहे. किती बरा आहे? ज्याच्याकडे संपत्तीची कमी नाही. किती बरा आहे? ज्याच्याकडे सामर्थ्याची कमी नाही. काय सामर्थ्य आहे तुमच्या परमात्म्याचं? आता मी तुकोबरायच्या प्रमाणानं सांगू लागलो. झाडाचे पानं सुद्धा त्याच्याच सत्तेनं हलतात. आणखीन काय सामर्थ्य आहे भगवान परमात्म्याचं? ऐका पटकन बांधा पोरो. काय होतं कथे कीर्तनात विक्षेप होतो. विठ्ठला भगवंताची सत्ता सांगत होतो तुम्हाला. काय सत्ता आहे परमात्म्याची? अर्जुनाला सांगतायत भगवान. बरं का अर्जुना, काय तुझ्या रथाचा सारथी झालो म्हणून तू मला साधारण समजू नको. काय विशेषता आहे देवा? अर्जुना, मी तुला आत्ता जे सांगतो याला राजविद्या म्हणतात. मी जर बोललो तर समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. इतकं सामर्थ्य हे देवाचं, याला बरा म्हणायचं. मी जर बोललो तर पर्वत आपली जागा सोडत नाही. मी जर बोललो तर पृथ्वी ह्या सगळ्या भूतांना वागवते. मीच काळ निर्माण केलाय. मीच आकाशातल्या सूर्याला चालवतो. काय गोड ओव्या आहेत ना? काय ओव्या आहेत? सुरुवात कुठून करायची? पर्वते बैसकान संडावी, समुद्रे रेखा न ओलंडावी, पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझी. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले. पुढे काय? मिया हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चाळिता. मियाची नियमिला साता, काळू ग्रासित से भूता. सज्जना हो, हे सामर्थ्य परमात्म्याचं आहे. इतका बरा आहे. त्याच्या सत्तेनं काळ चालतो, त्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, त्याच्या सत्तेनं पृथ्वी तुम्हाला आम्हाला धारण करते, त्याच्याच सत्तेनं समुद्र रेषा ओलांडत नाही, आणि त्याच्या सत्तेनं ब्रह्मगिरी तिथल्या तिथे आणि अगस्तीचा अंकाई किल्ला तिथल्या तिथे. ओ महाराज, तुम्हाला नातेवाईकाकडे जाऊ वाटतंय. हे पर्वत काही एकमेकाचे नातेवाईक नसतील का? यांना कधी वाटत नसेल का चला बरं ब्रह्मगिरीला भेटायला जावा? असं अंकाईच्या किल्ल्यानं जर ठरवलं तर मधल्या लोकांचं काय होईल? पण पर्वत जागा सोडत नाही. ही परमात्म्याची आज्ञा आहे. इतकं सामर्थ्य, इतका बरा परमात्मा आहे. मग तुकोबारायला लोक म्हणू लागले, बाबा एक प्रश्न विचारू. काय प्रश्न आहे? जे बरे असतात, जे लोक संपत्तीनं आणि सामर्थ्यानं बरे असतात, ते चिकट लोक असतात. चिकटच म्हणतात ना तुमच्याकडे? चिकट. जरासं सुद्धा बरे लोक फक्त आपलाच विचार करतात. तुमचा देव बरा आहे तर स्वतःचाच विचार करतो का संगतीत असणाऱ्याचा बी विचार करतो? कारण माफ करा, थोडे बरे असतात. हे आमचे काकासाहेब, दिंडी असते ना आपली, दिंडीमध्ये माणसं 200 आणि पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत प्रत्येकाला जे खायचंय तितके पदार्थ काकासाहेबांना आधीच ट्रकमध्ये ठेवलेले असते. टाळ्या वाजवल्या. बहुतांशी दिंडी मालक चांगला माल बाजूला ठेवतात. पण आमचे काकासाहेब संपत्तीनं बरे असणारे माणसं चारायला जरा उदार नसतात, उलट थोडे चिकटच असते. तर तुमचा देव बरा आहे, पण खाऊ घालायला कसा आहे? तुकोबर आहे म्हणतात. ज्या बऱ्या देवाच्या संगतीत आम्ही राहतो तो इतका उदार आहे, संगतीत राहिलं की त्याला चारा खाऊ घालतो. या सांगाते मिळे चारा, या सांगाते बहु
हो बरा आहे. काय तुमचा परमात्मा बरा आहे, पण नुसताच बरा आहे का खाऊ घालतो तू खूप बरा आहे म्हणतात. याच्या संगतीत चारा मिळतो. कोणता चारा मिळतो? जो चारा सेवन केल्याच्या नंतर परत काही खाण्याची इच्छाच राहत नाही, त्याला ब्रह्मरसाचा चारा म्हणतात. परमात्म्याच्या संगतीत आम्हाला चारा मिळतो. देवाचा स्वभाव आहे, एखाद्या वेळेला तो उपवाशी राहील पण संगतीत आलेल्याला आधी खाऊ घाली. काल्याच्या प्रसंगात आहे ना, गोपाळाला भगवान परमात्मा म्हणतात, का रे तुम्ही एवढे बारीक कसे रे, काय करावा कानोबा, नुसत्या गाई चारतोत रे, ताकच मिळतं आम्हाला, चला आज मी तुम्हाला देतो. काय करावं लागेल? याला तरी अरे लागे आजी माझ्या मागे माझ्या अवघे माझ्या मागे मागे. काय करशील देवा? आजी देतो पोटभरी, पोटभर देतो तुम्हाला. भगवान परमात्म्याने गोपाळाला नेलं, एकांतात घर पाहिलं, सुंदरपैकी 3 गोपाळ घेतले. त्या गोपाळाच्या खांद्यावर परमात्मा उभं राहिले आणि यथेच्छ लोणी त्या गोपाळाला खाऊ घातलं. आणि खाऊ घातल्याच्या नंतर खालून पोरं बोलले, देवा काय बस कर आता, झालंय आता आमचं पोट भरलं. भरला विठ्ठला विठ्ठला झाले आता पोट, केला गड्याने बोबाट, देवा पोट भरलं आमचं. भगवान म्हणू लागले, अरे खा, आज मी तुम्हाला जे दिलं चांगलं होतं का? हे गोपाळ पुढे आला, म्हणला देवा तुझ्या संगतीत जे मिळालंय ते कधीच मिळालं नव्हतं. तुझी हे संगती नाही देखील ते मिळे, जे डोळ्यानं बघायला मिळत नव्हतं ते प्रत्यक्ष खायला भेटायला लागलं. विठ्ठला हरिभक्तीपरायण दत्ता महाराज मरकड महाराज दत्ता महाराज मरकड या ठिकाणी आले. बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद. हे सगळे एवढे हरिभक्त आलेत. आता मी लवकरच अभंगाचा भावार्थ संपूर्ण लवकर चरित्राकडे येतोय. भगवान परमात्मा भक्ताला देतो, ते देतो जे त्यानं कधी पाहिलं नाही. महाराज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. आम्ही आळंदीला जाण्याच्या आधी दत्ता बाबा गावाकडं आम्हाला लय झालं तर फक्त एकच पक्वान्न माहिती होतं, ते म्हणजे बिना दुधाचं गुळवणी आणि गुळाच्या पुरणपोळ्या. साखरेच्या सुद्धा नव्हत्या माझ्या लहानपणी. आणि बिना दुधाचं गुळवणी तर माहिती ना तुम्हाला, तुमच्याकडे गुळवणी म्हणतात का? हां गुळवणी. आणि त्या बस त्याच्यापेक्षा आयटम माहिती नव्हता. मी 1996ला जेव्हा पहिल्यांदा आळंदीला गेलो, गुरुरे जयराम बाबाच्या इथं गेलो आणि माहिती नाही 12 एप्रिलला मी बाबाकडे गेलो. 13 एप्रिलला सिद्धबेटामध्ये पंगत होती. ताटामध्ये पहिल्यांदा बेसन आलं. मी म्हटलं कमाल झाली रे देवा, सालगावलाही बेसन आणि आळंदीला बी बेसनच. तर मला बेसन आवडत नव्हतं. मी अशा हात केले. शेजारच्या पोरांना सांगितलं, ए घे तुला नसाला